ग्रामपंचायत कर्मचारी धामणगाव बळे सुरेश चंद्रशेखर चोपडे आम्ही आज संभाजीनगर येथे अधिवेशनासाठी आलेलो आहे। तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळाली पाहिजे। काय समस्या आहे तुमच्या? समस्याने किमान वेतन पण वेळेवर पडलेलं पाहिजे दर महिन्याला। तळागाळातील कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी नाली सफाईपासून तर सर्व कामं ग्रामपंचायत कर्मचारी करावं लागतात। पाणी शुद्धीकरण, गावात जाऊन कर वसुली करणे। कुठले सर तुम्ही? धामणगाव बळे, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। तुमचं नाव सर? शासनाच्या कर्मचारी असून सुद्धा शासनाचे प्रॉपर कर्मचारी आणि आमच्यात जो दुजाभाव आहे आपण शासन श्रेणीमध्ये घ्या। शासनाचे कर्मचारी असून निमशासकीय कर्मचारी असून आम्हाला शासन कर्मचारीप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे, एवढी आमची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मागणी आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचायत साखरा या संघटनेचा आज राज्यस्तरीय मेळावा असून तळागाळातील ग्रामपंचायत ग्रामीण भागातील पूर्ण राज्यातले ग्रामपंचायत कर्मचारी आज इथे महाधिवेशनासाठी आलेले आहेत। तरी आमचे राज्याध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे। तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी हे बच्चूभाऊंनी जो विडा उचललेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला शासनाने वाऱ्यावर सोडलेलं आहे ना। त्यांना ग्रामपंचायतचे कुणी धारेवर धरतं ना शासन धारेवर धरतं, कारण ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला 6-6 महिने 1-1 वर्षापर्यंत पगार मिळत नाही। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला याने कोरोना काळात खूप काम केलेलं आहे, परंतु त्याला अजूनपर्यंत कोरोना भत्ता 1000 रुपये शासनाने मंजूर केलेला होता, तरी तो सुद्धा ग्रामपंचायतीने आजपर्यंत दिलेला नाही। शासनाने JR काढून सुद्धा त्यांना JR काढलेले आहेत। ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती BDO साहेब यांनी ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नाहीत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कोरोना काळामध्ये एवढी त्यांनी मेहनत घेतलेली आहे, परंतु त्याला कुठलाही कोरोना भत्ता मिळालेला नाही आणि त्याचे पगार वेळेवर होत नाही। आज शासनाने जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांना 8 तासाचा जरी रोल असला तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रात्रंदिवस पाणी सोडणे, गटार सफाई करणे, लोकांना सुविधा देणे, म्हणजे तळागाळातल्या शासनाच्या योजना पूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी पोहोचवत आहे आणि त्याचाच प्रश्न कुठेही विल्हेवाट लावला जात नाही। त्याला शासनाने सुद्धा मोठ्या चांगल्या प्रकारे त्याला मानधन द्यावं ही माझी कडकडीची विनंती आहे। मी ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक पदावर बाळा तालुक्यात शिरसमणी, जिल्हा जळगाव येथून मी वाल्मिक काशीराम पाटील बोलत आहे।